नवं काय तुमचं स्वप्न साकार झालं नवं खेळाडूंचं? हां, काय झाले मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला जेव्हा आपण नाव दिलं की खरोखर ती व्यक्ती थोर होती, त्यावेळात मुलांनी ठरवलेलं होतं की हॉकीच्या सगळ्या की त्यांचा पुतळा इथं झालाच पाहिजे. फायबर का विना ब्रॉन्झचा का विना केला पाहिजे सर. आज एवढी महान व्यक्ती आहे, हे आपले दैवत आहे आणि यांचा पुतळा करायचा. त्या पद्धतीने मी गेली आता 8-10 वर्ष पाठपुरावा करत होतो, पण त्याला आत्ता यश आलं. आज आपण खेळाडूंच्या मार्फत सर्व डिस्ट्रिक्ट खेळाडूंच्या थोड्या मदतीनं का विना फायबरचा पुतळा केल्यानंतर माझे भाऊ अमोल माडिक साहेब एकदा ग्राउंडवर आले व तिने म्हटली प्लीज आता इथं काय करणार आहे. तर मी म्हणलं असं आम्ही खेळाडूंचं आमचं एक स्वप्न आहे की मेजर ध्यानचंद यांचा आपण पुतळा ब्रॉन्झचा करायचा आहे, चल मी देतो म्हटली. त्या पद्धतीनं आम्ही सगळे खेळाडूंनी त्यांचं मनपूर्वक आभार मानले. अमोल माडिक साहेबांनी आपल्याला ब्रॉन्झचा पुतळा दिल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं. तसं डिस्ट्रिक्ट असं पण आत्ता आपण हा फायबरचा पुतळा केला आहे. आज क्रीडा दिन आहे, त्यांची जयंती आहे, म्हणून आज आपण हा क्रीडा दिन केला आहे. अजून ग्राउंडचं काही उद्घाटन झालेले नाही आहे. ग्राउंडचं उद्घाटन ज्यावेळेला होणार अजून आपला हे ज्या महापालिका आणि जे खेलो इंडियातनं जे पैसे आले त्याचा थोडाफार ही पेमेंट आल्या नसल्यामुळं प्रॉब्लेम्स आलेले आहे. ते लवकरात लवकर तयार होऊन आता आपणाला पण या महिन्यात 2 महिन्यात खेळायला मिळेल. त्यावेळा ब्रॉन्झचा पुतळा केल्यानंतर आपण मोठा कार्यक्रम करायचा. त्यावेळा सगळ्या लोकांना आपण बोलवून आणा. ज्या लोकांनी आपल्याला मदत केली, आज आमदार खासदार असून द्यात, पत्रकार असून द्यात, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, कर्मचारी, सगळ्या लोकांना आपण रिस्पेक्ट म्हणून बोलवायचा. अनेक लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्यामुळे गैरसमज आणू नये. आज हा क्रीडा दिन असल्यामुळं आम्ही आपलं पुतळ्याचं हे अनावरण म्हणून थोडंफार आम्ही कार्यक्रम घरगुती पद्धतीचं खेळाडूंच्यातर्फे करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय साळुंखे दादा, माजी नगरसेवक, माजी स्टँडिंग चेअरमन आणि राष्ट्रीय खेळाडू आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशनचा माजी अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.